आधी ती कशी आहे माहिती आहे? कशी आहे? समजा मी काही केलं, तिला ना काहीतरी डबल करायचं असतं, मग ती असं काहीतरी करते की त्याने खूप हसायला येतं. तू काहीच सिरियसली घेत नाहीस. हसू नकोस, त्यामागचं प्रेम समजून घे ना. बरं ठीक आहे, मी सगळ्यांना सांगतो, बघूया त्यांना हसायला येतं का. सांगतो त्यांना. नाही असेल. नाही नको सांगतो तर. अरे सिद्धू सांग रे तू. सांगू दे का आदिती? बरं सांगतो. एकदा दुसऱ्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता. मी माझ्या प्रेझेंटेशनची तयारी करत होता आणि थँक्यू. काय करतेस? गाणी कशाला लावतेस? रिलॅक्स वाटेल तुला. मला रिलॅक्स नाही व्हायचं, मला काम करायचंय. ओ सॉरी. हे काय? अरे यात ना रॉक सॉल्ट टाकले. तू यात पाय बुडवून बस. अगं पण. अरे तू पाय तर बुडव, छान वाटेल तुला. खूप गोड दिसतेस. एक मिनिट. काय करतेस? थांब ना. हे बघ किती छान आलाय. अदिती अगं हे काय? अगं मला कॅन्डल लाईट डिनर नाही करायचंय. सिड, डिनर साठी नाहीये हे. या कॅन्डलच्या वासाने तुला एकदम रिफ्रेशिंग वाटेल. वास आता. अगं पुरे. अदिती, मी माझ्या हाताने खाईन. भरवते ना. सिड, अगं किती काम करशील. आता काय झालं? अगं काय आहे? अगं छान रिलॅक्स फील करशील. अगं बस, किती करणार आहेस? आज खूप लाड करणार आहे मी तुझे. तरी मी हिला सांगत होतो, अगं गावात वाढलोय मी, शेणाचा वास घ्यायची सवय आहे का आम्हाला? सेंटेड कॅन्डल लावून काय होणार आहे? पण तुला बरं वाटत होतं ना? अगं हो, पण त्या सगळ्याची काही गरज नव्हती. मी अशीच आहे, आणि मी जे करते ते तुला आवडत नसेल ना, तर यापुढे तुझ्या मुंबईच्या रूम मध्ये मी शेण ठेवते. अगं मस्करीत बोललो होतो मी, चिडतेस काय? अरे मग काय, मी ज्या गोष्टी प्रेमाने करते त्याची तू थट्टा करतोस. आता काय झालं? अरे स्वतःची लव्ह स्टोरी सांगताना भांडणारं पहिलं कपल बघितलंय. बरोबर आहे. तुमची ओळख झाली, भांडणं झाली, मैत्री झाली, प्रेम झालं, प्रपोजही करून झालं, पण मग ह्याच्याशिवाय किंवा हिच्याशिवाय मी जगूच शकत नाही असं पक्क कधी जाणवलं? सिड, एक सांगू? माझ्यासाठी आपलं रिलेशन एक अफेअर नाही राहिलंय. फक्त मी इन्व्हॉल्व झाले. मी पण. खरंच? तू सोडणार नाहीस ना मला? नाही. आणि तुला दुसरी मुलगी आवडली तर? असं होणारच नाही. सिड, मला तुझ्या बरोबर असले की खूप छान वाटतं. माझे सगळे प्रॉब्लेम्स,
सगळे कॉम्प्लेक्स विसरून जाते मी. अदिती, मी तुझ्या सोबत असल्यावर तुझ्यात हरवून जातो. हाय रिती. हे हाय सिड, हा माझा फ्रेंड तनुज. हाय. अँड तनुज, ही इज माय बॉयफ्रेंड सिद्धार्थ. हॅलो. नो नो, आय एम नॉट हर बॉयफ्रेंड. रिलॅक्स, एन्जॉय एन्जॉय. आदिती, मी आहे. बॉयफ्रेंड नाहीये म्हणजे असं का म्हणालास तू? मग आपल्यात इतक्या दिवसांपासून जे काय चाललंय ते काय आहे? हो, मी तुझा बॉयफ्रेंड नाहीये. मी तुझा होणारा नवरा आहे. आणि हो, इथून पुढे कोणाशी ओळख करून देताना हा माझा होणारा नवरा आहे अशी ओळख करून दे. अदिती, अगं आपलं नातं हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या लेवलचं नाहीये, त्याच्या पलीकडचं आहे. मला तुझ्याशी लग्न करायचंय. माझ्याशी लग्न करशील ना? मला तू आयुष्यभर हवी आहेस. मग आदितीने डोळ्यात डोळे घालून वचन दिलं असेल ना, सिद्धू मला सुद्धा तुझ्याशीच लग्न करायचंय म्हणून. लग्न वगैरे नको. अदिती, सिड, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण लग्नाची भीती वाटते मला. मॉम डॅडना भांडताना बघतच मोठी झाली मी. लग्न झाल्यावर सगळं संपून जातं. आज आपण एकमेकांवर इतकं प्रेम करतोय, उद्या आपणच एकमेकांचा राग करायला लागू. मग कशाला करायचं लग्न आपण? अदिती, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? सिड, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत. अदिती, तू तुझ्या मॉम डॅडचं भांडण बघत मोठी झालीस, तरीही प्रेम केलंस ना? मग काय हरकत आहे लग्न करायला? ठीक आहे, जेव्हा तुला ठाम विश्वास बसेल की सगळी लग्न एकसारखी नसतात, सगळ्यांचे स्वभाव एकसारखे नसतात, तेव्हा तू स्वतःहून लग्न करायला तयार होशील. आणि आयुष्यभर मी त्या दिवसाची वाट बघेन. पण लग्न करीन तर तुझ्याशीच. सांगा ना, लग्नाला हो म्हणाली होती ना आदिती? नाही, अदिती नाही म्हणाली होती. का? तेच कारण होतं. हिची आई आधी हिला भीती वाटत होती, मग नंतर ती लग्नाला हो म्हणाली. ए थांब थांब, ते आदितीच्या आईचं काय बोलत होतस मगाशी? बोलता बोलता थांबलास तू. हेच बोललो की आईवरून बोललो होतो ना. आज सकाळी नाही का बोललो मी, तू आईसारखी आहेस म्हणून? तसंच तेव्हा गमतीत बोललो होतो आणि ती चिडली होती. मग आमच्यात खूप भांडण झालं. हा, पण ते भांडण 2 दिवसांनी मिटलं आणि मग ती लग्नाला हो म्हणाली. अरे वा, रत्नाक्काला लांब ठेवलंच पाहिजे, तरच मिशन पार पडेल. सुनबाई, कसलाही विचार करू नकोस. ह्या घरात आल्यानंतर तुला कसलीही भीती राहणार नाही. आम्ही आहोत ना सगळे तुझ्या पाठीशी. काय तुम्ही सगळे आहात ना, मग आणि काय हवं?
असं मला एकटं सोडलं ना तर नाहीच होणार मूल आपल्याला. जा जा क्लिनिकला जा आणि मला ठेवा एकटं या पुस्तकांबरोबर. पल्लू, ही 2 पुस्तकं घे, आज वाचून ठेव. संध्याकाळी मी आलो की परीक्षा घेईन. घे. परीक्षा परीक्षा परीक्षा. अहो डॉक्टर किती परीक्षा घेताय? कधीतरी प्रेमाने बोला ना माझ्याशी, कधीतरी जवळ घ्या, जसं सिद्धू आणि अदिती करतात तसं. अदिती शिकलेली आहे, ग्रॅज्युएट आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. तुझं काय, तू आपलं सिरियल बघत बसणार आणि त्यातल्या हिरोच्या प्रेमाची अपेक्षा करणार माझ्याकडनं. कसं शक्य आहे? अहो माझी फक्त एकच अपेक्षा आहे, तुम्ही माझ्यावर प्रेम करा. माझी पण एकच अपेक्षा आहे, तू शिक्षण घे. अहो प्रेमात कशाला हवंय शिक्षण? तुम्ही ना माझी प्रत्येक गोष्ट शिक्षणावरच आणता. त्यापेक्षा तुम्ही सरळ सांगा ना तुम्हाला माझा कंटाळा आलाय ते. ही पुस्तकं वाचून ठेव. तुम्हाला माझा कंटाळा आलाय म्हणून सगळं ऐकायचं, घाबरून राहायचं, मी काहीही बोलले तरी विरोध करायचा नाही, भांडायचं नाही, म्हणजे बोलणंच खुंटतं. लोकांना वाटतं नवरा मुठीत आहे हिच्या म्हणून, पण लोकांना काय माहित की मला टाळण्यासाठी हे सगळं तुम्ही करताय. अगं ती तुझ्याबद्दलची आदरयुक्त भीती असते ग. मला ही आदरयुक्त भीती नकोय हो. भीती हवी आहे पण ती प्रेमयुक्त हवी आहे. हे असं दुर्लक्ष केल्यासारखं नकोय. तू मलाच काय बोलते ग? तू काय करते? तू माझ्यावर चिडतेस ना? तुला हेच हवंय की मी घाबरून राहावं म्हणून? आता तुम्ही माझ्यावर ओरडताय. अगं तुला कसं समजून सांगू? नेमकं तुला हवं तरी काय? तुम्ही कधी समजून घेणार आहे? तुम्हाला त्या ऐश्वर्याच्या भावना समजतात, तिला समजून घेतात. अहो तुम्ही जेवढं त्या ऐश्वर्यावर प्रेम करतात ना तेवढं माझ्याकडे बघत सुद्धा नाहीत. किती दिवस झाले एखादी साडी पण नाही आणली तुम्ही मला. अगं साडी तर मी कधी ऐश्वर्याला पण घेतली नाही. फक्त साडी आणली, गिफ्ट आणले म्हणजे झालं का सगळं? बायकोला ना थोडी मदत पण करायची असते. हे सगळं झालं ना की केक्स पण तिथे नेऊन ठेवा. हो. आधी किती मदत करायचात मला. मीरा झाल्यापासून तुमचं माझ्यावरचं प्रेमच कमी झालंय. अगं काही काय बोलतेस? आता वेळ मिळत नाही कामातून. तुम्ही काढत नाही. म्हणजे हे असं मदत केली की त्यावरून ठरतं का किती प्रेम आहे ते? मग तुमच्या मते काय? फक्त गाणी म्हणून दाखवली, कविता म्हणून दाखवल्या म्हणजे झालं का सगळं? बाकी काही नाही. मला ना तुमचं हे प्रोफेसरचं पुस्तकी प्रेम नकोय. बोर होतं मला ते. अगं काल परवापर्यंत तर तुला आवडत होतं हे सगळं, तर सिद्धू आदितीचं ऐकून तुला बोर वाटायला लागलं. अगं त्यांची प्रेम करायची पद्धत वेगळी आहे आणि आपली वेगळी. तुलना कशाला करतेस? ते आहेत आणि आपण. उगीच मला लेक्चर द्यायला लावू नका. मी काय तुमच्या कॉलेजची स्टुडंट नाहीये. त्यापेक्षा ना माझ्यासाठी काहीतरी करा. काळजी घ्या जरा माझी. घेतो. सेड, तात्यांनी का बोलावलं असेल? काल रत्नाकरला संशय आला होता. सेड, तात्यांना माझ्या मॉम डॅडच्या डिवोर्स बद्दल कळलं असेल का? त्यांनी जर मला विचारलं तर मी सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे त्यांना. अदिती, बस पॅनिक होऊन असं काहीतरी करू नकोस. अगं मला पण टेन्शन आले, पण एक आहे, रत्नाकरला अजून काही कळलं नाही. तिला फक्त संशय आला होता, त्यामुळे ती काय सांगेल तात्यांना? त्यांनी नानी काकींना विचारलं असेल तर? काल ज्या प्रकारे रत्नाकर संशय घेत होती त्यामुळे ताई काकी सारखी नानी काकी बरोबर आहे. तिला कुठे एकटं जाऊ देत नाहीये. नाही तरी मला टेन्शन आलंय. सिडणी हे खोटं बोलणं नाही जमत आहे मला. आणि तात्या आणि बयोबाईंशी खोटं बोलायचं म्हणजे त्यांचं मन दुखवण्यासारखंच आहे ना. अदिती, मला सगळं मान्य आहे, पण जे काय चाललंय ते आपल्या चांगल्यासाठी चाललंय ना. तुझा माझा संसार व्हावा म्हणून चाललंय ना. कधीतरी अशी वेळ येईल जेव्हा तुला आपल्यासाठी खोटं बोलावं लागेल, तेव्हा तुला हे सगळं कळेल. पण सेठ, आता मला फक्त आपलं लग्न महत्वाचं आहे आणि ते होण्यासाठी मी काहीही करू शकतो. मला तुला गमवायचं नाही. अदिती, तुझ्या मॉम डॅडला एकत्र आणायचं जे काही आपण मिशन ठरवलंय ते आधी पूर्ण होऊ दे. सीड, आपण जर असं केलं तर त्या दोघांना तात्यांच्या खोलीतून रत्नाकाशी रडत का गेली? सीड, मला
खूप टेन्शन आलंय. तू आधी शांत हो. हे बघ, तू घाबरू नकोस. पण आधी आत तर जाऊया, आधी बघूया काय झालंय ते. एक माझं चल. रत्ना रत्ना, अगं का रडतेस? कसं दिसतंय ते? चल घरी जाऊया, तिकडे हवं तेवढं रड. म्हणजे मी घरी जाऊन पण रडायचंय हे नक्की आहे? मी रडू नये म्हणून काहीतरी करा ना. तुला रडणं बंद करायला सांगतोय. ह्यापेक्षा अधिक काय प्रयत्न करू? हवं तर हा रुमाल घे. तुम्ही फक्त रुमालच द्या. मग काय करू? सिद्धूकडे बघा, किती काय काय गोष्टी करतो आदितीसाठी. ते खरं प्रेम. मला तर कधी कधी शंकाच येते, तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही? मग कशाला येऊ तुमच्या घरात तुमच्या आई वडिलांची सेवा करायला फक्त? अगं असं काय बोलतेस? माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. मला सांग, मी कधी रागावलोय का तुझ्यावर? कधी ओरडलोय का? तेच ना, तुम्ही काही बोलतच नाही. ते कारण ना तुम्हाला काही वाटतच नाही. मी कशी बोलले, काही वागले तरी तुम्हाला काहीच वाटत नाही. अहो हक्कानं बोला माझ्याशी, ओरडा मला, काळजी पण घ्या. सिद्धू आदितीच्या प्रेमात बघा सगळंच आहे. राग, काळजी, भांडण. तुम्ही काहीच करत नाही. भांडत तर नाहीच, काळजी घ्यायला तुम्ही घरीही नसता. हे तुम्हाला ना मी नकोशीच झालेली आहे. तुम्हाला कंटाळा आलाय माझा. आता काय लग्न केलंय मग राहू एकत्र. मग काय माहेरी राहिली काय, सासरी गेली काय, काय काय फरक काय पडतोय? मग आता तूच मला सांग, मी काय करू? घ्या आता हे पण मीच सांगायचं? एक काम करा, मला एकटं सोडा. भयाची आत येऊ. हरी या ना. तात्या कुठे आहेत? हरी येतीलच आता. रत्ना काली होती ना? हो आली होती. ती एक काहीही बोलते, मग हे अस्वस्थ होतात. अरे गोष्टींचा खूप विचार करतात आणि त्यात राग आला म्हणजे किती त्रास होतो माहिती आहे ना त्यांना. काय म्हणाल्या रत्नाक्का? ती काय म्हणाली हे महत्वाचं नाहीच आहे, पण तिने जे काय सांगितलं ना त्यामुळे होणारा परिणाम महत्वाचा आहे. तात्या, रत्नाक्कानी तुम्हाला काय सांगितलंय मला माहित नाही, पण मी आदिती, तात्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेऊया. नाही म्हणजे रत्नाक्कांनी एक्झॅक्टली काय सांगितले ते तरी कळू दे. ती जे काय म्हणाली आहे त्याने मी अस्वस्थ झालोय आणि आनंदीही. म्हणजे सांगतो सगळं सांगतो. पहिल्यांदी तुम्ही तोंड गोड करा. घ्या हेमा मालिनी बाई, आओ घ्या हो. तुमचं लग्न हे या घरातलं पहिलं लव्ह मॅरेज असेल हे जाणवलं, आणि हे खूप महत्वाचं आहे. बाकी सगळ्यांच्या प्रेमाची गोष्ट आमच्या नजरेसमोर घडली, पण तुमच्या प्रेमाची गोष्ट आधीच घडून गेली. आणि तुमच्या या गोष्टीमुळे या घरातल्या प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यात फरक पडलेला आहे. अरे आम्ही देखील विचार करायला लागलोय. सगळेजण आपण एकमेकांसाठी काय केलं पाहिजे याचा विचार करतायत. अरे आजपर्यंत मी आणि आमची हेमा मालिनी प्रेमासाठी या घरामध्ये आदर्श होतो. अरे आज तुम्ही झालेला आहात आणि ते देखील लग्नाच्या आधी. म्हणून ही मिठाई. तात्या, आदर्श तुम्हीच आहात. इतकी वर्ष तुम्ही संसार करताय. एकाच छताखाली आल्यावर, संसार सुरू झाल्यावर सुद्धा आमचं प्रेम तसंच टिकून राहिलं ना, तर आमचा आदर्श होणं मी समजू शकते. पण आता आम्ही लहान आहोत अजून. ह्या घरात आल्यानंतर गोष्टी सोप्या आहेत सुनबाई. तुमच्या पिढीत इतकं प्रामाणिक आणि खरं प्रेम बघून मला तर खात्री पटली आहे. तू या घरात आल्यानंतर हे घर अजून आनंदी होईल. आता हे सगळं असंच टिकवणं ही तुझी जबाबदारी आहे. आणि काहीही झालं ना तरी तू हे विस्कटू देऊ नकोस. बाहेर जाऊन बघा एकदा, सगळेजण आपापलं प्रेम तपासण्यात मग्न झालेत.
आमचं तालिबान सुद्धा रडत होतं. म्हणत होती कशी, मला सिद्धू आणि आदिती सारखं प्रेम नाही मिळालं.